श्री शिवाय नमस्तो व्यायाम. तर आज आपण बनवत आहे राजमा चावल. तर बघू शकतात पहिले आपण ह्या राजमाला शिजवून घेतलेला आहे. आता आपण एक साइडला तेल घेतला आहे. त्याच्यात आपण टाकू मसाले, तेजपत्ता आणि सर्व खडे मसाले थोडे थोडे. त्यानंतर आपण एक साइडला कांदा आणि लसूण आणि अद्रक बारीक चिरून घेतलेले. त्याच्यानंतर आता आपण हे सर्व टाकूया, मिक्स करूया. याला एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं. लालसरपणा येईपर्यंत, जोपर्यंत लालसरपणा येतो तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. आम्ही एक साइडला टमाट्याची ग्रेव्ही केली आहे. टमाट्याला बारीक चिरून मिक्सरामध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर बघू शकता असं ज्यूस टाईप केलेलं आहे. बघा असा कांदा बदामी कलरचा होतो तोपर्यंत याला पलटवायचा. आता ह्याच्यात ती ग्रेव्ही ऍड केली आपण. चांगली मिक्स करून घ्यायची ती ग्रेव्हीला. नंतर ही ग्रेव्हीला 5 मिनिटं शिजू द्यायची. मिनिटं झाले तर आता आपण त्याच्यात टाकूया तिखट. 2 चम्मच तिखट टाकलाय. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. हे धना पावडर, आणि त्याच्यानंतर हळद, थोडासा मसाला तो तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आता याला मिक्स करायचं. त्या ग्रेव्हीला तेल सुटलं तेव्हा त्याच्यात राजमा टाकायचा. तर आपण आता याच्यात राजमा टाकलेला आहे. त्यानंतर थोडंसं कलचवायचं त्याला, आणि त्याच्यानंतर हे पाणी ग्रेव्हीचं टाकायचं. त्याच्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं. आता बघू शकता मस्त मिक्स करायचं. ज्याच्यात आपण राजमा शिजवलेला होता तेच पाणी त्याच्यात ऍड करू. बघा ज्या पाणीमध्ये आपण राजमा शिजवलं होतं तेच पाणी ऍड करतोय. आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिटं धीमी गॅसवर, 5 मिनिटं कमी गॅसवर. कमी गॅसवर झाले. त्याच्यानंतर आपण त्याच्यात नमक ऍड करू. आता याच्यावर कोथिंबीर टाकली तर बघू शकता किती चांगला राजमा आहे. आता तयार झाला हा आपला राजमा. आता तुम्ही याला भातासोबत किंवा पोळीसोबत सर्व करू शकता. भारी राजमा आलेला आहे. तर आपण याला टेस्ट करूया. खूप भारी आलेलं आहे. तर तुम्ही ही ट्राय